नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। अग्निवीर भरती 2026 चे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 13 फेब्रुवारी पासून। शेवटची जी काही तारीख असणार आहे बघा ती 1 एप्रिल 2026 असणार आहे। आता ही जी काही अग्निवीर भरती असते या अग्निवीर भरतीमध्ये वेगवेगळ्या पोस्ट समाविष्ट असतात। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पोस्ट म्हणजे जीडी जनरल ड्युटीची पोस्ट, त्याच्यानंतर टेक्निकल, क्लर्क, ट्रेड्समॅन या सगळ्या ज्या काही पोस्ट असतात या वेगवेगळ्या पोस्टसाठी विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करत असतात। मग आजचा जो काही व्हिडिओ आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या ज्या काही पोस्ट आहे त्या पोस्टसाठी पात्रता काय लागत असते, उंची काय लागत असते, बरोबर आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टसाठी परीक्षा पद्धत काय असते, परीक्षेचा पॅटर्न काय असतो, त्या वेगवेगळ्या पोस्टसाठी कोणकोणते विषय असतात, किती किती मार्कांसाठी असतात, ही सगळी जी काही माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहे। म्हणून संपूर्ण जो काही व्हिडिओ तो व्यवस्थित बघायचा आहे। तुमचा जो मित्र अग्निवीर भरतीची तयारी करताय त्याला शेअर सुद्धा करायचं आहे। आता बघा, अग्निवीर भरतीचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहे 13 फेब्रुवारी 2026 पासून भरायला सुरुवात झालेली आहे। भरायला जास्त घाई करू नका, कारण भरपूर सारे दिवस तुम्हाला फॉर्म भरायला दिलेले। कारण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, बरोबर आहे की नाही। फॉर्म व्यवस्थित भरताना सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्या विद्यार्थ्यांना ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांनी ट्रेड चूज करणं गरजेचं आहे। आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा स्टेप बाय स्टेप त्याच्याबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे, तो बघितल्यानंतरच व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला भरपूर सारे दिवस अजून बाकी आहे। मग ह्या तारखांमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय असणार आहे त्या ठिकाणी तर चान्स असणार आहे। आता बघा, या सगळ्या महत्त्वाच्या पोस्ट तुमच्या अग्निवीर भरतीमध्ये असतात। जीडीच्या सगळ्यात जास्त जागा असतात। यावर्षीची जी काही भरती असणार आहे त्या भरतीमध्ये जवळपास 1 लाख जागा असण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्या काही जागा असणार आहे त्या जीडीच्या असणार आहे। त्यानंतर टेक्निकल, त्याचबरोबर तुमचं क्लर्क झालं आणि ट्रेड्समॅन। आता ट्रेड्समॅन तुम्हाला 10वी पास वरती सुद्धा एक पोस्ट असते, 8वी पास वरती सुद्धा एक पोस्ट असते, ठीक आहे। मग ह्या पोस्टसाठी लागणारी जी काही पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वेगवेगळे जे काही या पोस्ट आहे त्याच्यासाठी कोणकोणते विषय असणार आहे, किती किती मार्कासाठी असणार आहे, ही सगळी प्रोसेस आपण व्यवस्थित समजून घेणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या अगोदर जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती ही मराठी माध्यम मधली ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे। आता बघा, इथून पुढे तुम्हाला 3 ते 4 महिने अभ्यासाला मिळणार आहे, कारण अग्निवीर भरतीची जे काही पेपर आहे, परीक्षा आहे ती 1 ते 15 जूनच्या दरम्यान होणार आहे। म्हणजे 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान टेंटिन्यू तुमची परीक्षा होत असते, ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होत असते, ऑनलाईन पद्धतीनं, बरोबर आहे। मग अजून 3 ते 4 महिने तुमच्याकडे परीक्षेसाठी आहे। मग ह्या 3 ते 4 महिन्याची तयारी आमच्या सोबत करा महाराष्ट्र अकॅडमी ॲपवरती। डेमो लेक्चर एकदा बघा, त्याच्यातले अग्निवीर भरतीमधले सगळा जो काही सिलेबस एकदम चांगल्या पद्धतीने आपण शिकवणार आहे। तुम्हाला बऱ्यापैकी सिलेबस आपण शिकवणं सुरू सुद्धा केलेलं आहे। आणि सगळी जी काही टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली टीम शिकवायला असणार आहे, बरोबर आहे। त्यातलाच मी एक आहे ज्या माणसानं एनडीए ची परीक्षा उत्तीर्ण करून एनडीएचा इंटरव्ह्यू दिलेला आहे। म्हणजे जो की आर्मी अधिकारीसाठी एनडीएचा पेपर होत असतो तो पेपर उत्तीर्ण करून त्या पदासाठीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे। म्हणजे सांगायचा अर्थ असाच आहे की सगळी जी काही टीम तुम्हाला शिकवायला आहे ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली, त्याचबरोबर खूप महत्त्वाचा अनुभव त्यांना आलेला आहे। अशी अनुभव टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे। त्यांच्या अनुभवाचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे। या बॅचमध्ये तुम्हाला सराव टेस्ट त्याचबरोबर नोट सुद्धा देणार आहे आपण। बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। त्याचबरोबर 2-3 दिवसामध्ये आपलं मराठी माध्यम मधलं अग्निवीर भरतीचं पुस्तक सुद्धा येणार आहे, जेणेकरून महाराष्ट्रातले जे काही मुलं आहे त्या मुलांना फायदा झाला पाहिजे। कारण भरपूर ठिकाणी जे काही पुस्तक आहे ते फक्त हिंदी इंग्रजीमध्येच असतात। मग मराठी माध्यम मधून तयारी करणारे जे काही पोरं आहे त्या पोरांना त्या ठिकाणी नुकसान होत असतं आणि अवघड जात असतं त्या ठिकाणी प्रश्न समजणं किंवा सिलेबस समजणं या सगळ्या गोष्टी। त्यासाठी मराठी माध्यम मधून आपली बॅच सुद्धा आहे आणि मराठी माध्यमचं आपलं पुस्तक सुद्धा येणार आहे। आता बघा, पात्रता आपण स्टेप बाय स्टेप एका पदानुसार समजून घेऊया। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं पद कोणतं आहे तर जीडीचं पद। या जीडीच्या पदासाठी तुम्हाला 45% पडणं आवश्यक आहे। किती? एकूण टक्के 10वीला तुम्हाला कमीत कमी 45% पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 33% पडलेले पाहिजे। मग तुम्ही सेमी घेतलेला असो का मराठी मीडियम असो त्याच्याशी इथं काही घेणं देणं नाही। फक्त 10वी तुमची क्लिअर पाहिजे, पास झालेली पाहिजे आणि 45%च्या पुढे तुम्हाला मार्क असणं आवश्यक आहे। 45 जरी असले तरी धकतं। त्याच्यानंतर प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 33% पडणं गरजेचं आहे। याच्यामध्ये जी काही एज लिमिट असणार आहे बघा ही 17.5 ते 22 वर्ष। आता इथं 22 वर्ष दिलेलं असतं, पण हे 22 वर्ष कोणतं काउंट करायचं असतात ते तुमच्या ट्रेनिंगचं। म्हणजे तुमची ट्रेनिंग आता ह्या वेळेची जी काही 2026 ची भरती आहे ह्या मुलांची ह्या विद्यार्थ्यांची जी काही ट्रेनिंग आहे ती 2027 मध्ये सुरू होणार आहे। मग ती डेट ती काउंट करत असतात। मग इथं भरपूर सारे मुलं असे असतात त्यांचं वय आता 21 वर्ष 9 महिने 10 महिने 11 महिने त्याला सुद्धा अप्लाय करता येणार नाही, पण 21 महिने 3-4 महिने तर त्या ठिकाणी ते मुलं या ठिकाणी अप्लाय करू शकतात, ठीक आहे। त्याच्यानंतर समजलं तुम्हाला आता जीडीची जी काही पात्रता असणार आहे त्या अशा पद्धतीने। त्याच्यानंतर पुढे बघा, अग्निवीर टेक्निकल। जर तुम्हाला टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुमची 12वी पास पाहिजे।
12वी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे आणि 12वी मध्ये तुम्ही सायन्स घेतलेलं पाहिजे. आर्ट घेतलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. मग यांनी काय सांगितलेलं आहे, 10+2 इंटरमिडिएट एक्झाम पास इन सायन्स विथ फिजिक्स, मॅथ्स अँड इंग्लिश. त्यातल्या त्यात सायन्स मध्ये पण तुम्हाला फिजिक्स तुमच्याकडे पाहिजे, मॅथ्स आणि इंग्लिश विथ मिनिमम 50% मार्क इन ऍग्रिगेट. म्हणजे 12वी मध्ये कमीत कमी तुम्हाला 50% पडलेले पाहिजे. कमीत कमी 50च्या वरती असले तर चांगलीच गोष्ट आहे, आणि 50च्या खाली असले तर तुम्ही अग्निवीर टेक्निकल साठी फॉर्म भरू शकत नाही. आता बरेच असे विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी 10वी पास झाल्यानंतर 12वी न करता ITI करत असतात, वेगवेगळे विद्यार्थी. मग ITI ज्या विद्यार्थ्यांनी ITI केलेला आहे, एका वर्षाचा का होईना, 2 वर्षाचा का होईना, काही की ITI करून डिप्लोमा करत असतात. मग हे सगळे जे काही विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांनी टेक्निकलचा चान्स बिलकुल सोडायचा नाही. कारण सगळ्यात जास्त फायदा ITI वाल्या मुलांना जो होणार आहे तो टेक्निकल या पदासाठी होणार आहे. कारण त्यांना बोनस मार्क परीक्षेसाठी मिळत असतात, 50-50 मार्कांपर्यंत मिळत असतात. जर तुमच्याकडे 3 ते 4 वर्षाचा त्या ठिकाणी ITI असेल, तर डिप्लोमा असेल, तर तुम्हाला डायरेक्ट 50 मार्क मिळतात. म्हणजे 100 मार्काची जी काही एक्झाम आहे, ती एक्झाम देणं, तेवढा सगळा अभ्यास करणं, त्याच्यापैकी अर्धे 50% मार्क तुम्हाला फ्रीमध्ये भेटताय. फ्रीमध्ये म्हणजे हा तुम्ही ITI केलेला असला तेव्हा भेटणार आहे. ठीक आहे. मग तुमच्या त्या 1 वर्ष केलेला असला तर कुठेतरी 15-20 मार्क असा जो क्रायटेरिया, याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेला आहे, बोनस मार्क कोणाला किती मिळणार त्याच्या संबंधित तो व्हिडिओ सगळा बघून घ्यायचा आहे. 10वी नंतर जर तुम्ही ITI केलेला असेल 1 वर्ष 2 वर्ष, तर तुम्ही टेक्निकलचा फॉर्म भरू शकता. पण 10वीला तुम्ही सायन्स घेतलेलं, 12वी तुमची पाहिजे. काय पाहिजे? 12वीला तुम्ही सायन्स घेतलेलं पाहिजे. आणि 10वीला तुम्ही कोणतंही मराठी मीडियम असू द्या, सेमी मीडियम असू द्या, 10वी नंतर ITI केलेला असला तरी तुम्ही टेक्निकल साठी फॉर्म भरू शकता. त्याच्यासाठी सुद्धा जी काही एज लिमिट आहे ती सारखीच मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचं जे काही क्लर्कचं पद आहे, या क्लर्कच्या पदासाठी तुमची 12वी पास पाहिजे. पण तुम्ही काय घेतलेलं पाहिजे बघा, एनी स्ट्रीम सांगितलेलं आहे, म्हणजे एनी स्ट्रीम चालणार आहे क्लर्क या पदासाठी. टेक्निकल साठी फक्त सायन्स, आणि क्लर्क या पदासाठी 10+2 इंटरमिडिएट एक्झाम 12वी तुम्ही पास पाहिजे. एनी स्ट्रीम तुम्ही 12वीला आर्ट्स घेतलेला असेल तरी चालणार, कॉमर्स असेल, सायन्स असेल तरी चालणार. आणि सगळ्यात महत्वाचं काय, 60% ऍग्रिगेट. 60% ऍग्रिगेट म्हणजे तुम्हाला 12वीला 60% पडलेले पाहिजे. 60च्या खाली जर असले तर तुम्ही क्लर्क पदासाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. 60च्या वरती असले त्या ठिकाणीच तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर काय सांगितलं की 50% इन इच सब्जेक्ट, प्रत्येक विषयामध्ये 50% पडणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्युरिंग 50% इन इंग्लिश अँड मॅथ्स अकाउंट्स बुक किपिंग इन क्लास 12 इज मेंडेटरी. इंग्लिशमध्ये तरी 50% तुम्हाला पडणं आवश्यक आहे. ठीक आहे, आलं समजलं. क्लर्क या पदासाठी 12वी पास पाहिजे. कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही पास केलं तरी चालणार आहे, फक्त 12वीला तुम्हाला 60% पडलेले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 50% गुण मिळणं आवश्यक आहे. आलं लक्षामध्ये. चला जायचं पुढे. आता एवढं कळालं. याच्यासाठी सुद्धा जी काही एज लिमिट असणार आहे ती तीच असणार आहे. त्याच्यानंतर जो काही ट्रेड्समॅन आहे, सगळ्यात महत्वाचं, ज्यांना ट्रेड्समॅनचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्यायचा. आज किंवा उद्या आपला त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येईल की फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने भरायचा आहे, जेणेकरून तुम्ही चुकायला नको. कारण त्यांनी स्पेशल नोटीस टाकलेली आहे ट्रेड्समॅनच्या पोरायसाठी. अगोदर असं करत नव्हते, पण आता त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला 10वी पासवरती आम्ही 9 ट्रेड देणार आहे, 8वी पासवरती 2 ट्रेड देणार आहे. त्या ट्रेड मधला एक ट्रेड सिलेक्ट करा. जर नाही केलं तर काय होणार, जर तुम्ही तो ट्रेड सिलेक्ट नाही केला तर त्या ठिकाणी तुमची एक्झाम झाली, एक्झाम झाल्यानंतर तुमचं फिजिकल झाल्यानंतर मेडिकल झालं, शेवटीला फायनल लिस्ट मध्ये जरी तुमचं नाव आलं पण तुम्ही ट्रेड चूज केलेला नसला आणि त्या ट्रेडची जागा जर उपलब्ध नसली शेवटीला, तर तुम्हाला म्हणून ते घरी जावं बाबा. म्हणून त्यासाठी फॉर्म भरताना हा ट्रेड तुम्हाला निवडणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. सिंपल 10th पास, 10वी पास पाहिजे, प्रत्येक विषयामध्ये 33%. 8वी पास पाहिजे, प्रत्येक विषयामध्ये 33% पडलेले पाहिजे. जर तुम्हाला 8वी पास वरती भरायचं असेल तर त्या ठिकाणी 33% पडलेले पाहिजे प्रत्येक विषयामध्ये. 10वी पास वरती सुद्धा भरायचं असेल तर प्रत्येक विषयामध्ये 33%. एज लिमिट या पदासाठी सुद्धा तेवढीच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, उंची किती लागणार आहे. आता बघा, जी की जीडीची भरती, आता ही उंची तुमच्या वाईज वेगवेगळी असू शकते. 1-2 मीटर, 1-2 सेंटीमीटरचा फरक असू शकतो. ठीक आहे. मग जीडी साठी जवळपास 168 एवढी, 168 सेंटीमीटर एवढी तुम्हाला हाईट लागणार आहे. बरोबर आहे. क्लर्क या पदासाठी, क्लर्क साठी तुम्हाला 162 लागते. बाकीचे सेमच आहे. मग जे काही ट्रेड्समॅन आहे, ट्रेड्समॅन साठी सुद्धा 168, टेक्निकल साठी 167-68च्या आसपासच अशा पद्धतीने उंची. आणि छाती जी काही असते बघा, त्या ठिकाणी तुम्हाला 77 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर, 77 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर. ट्रेड्समॅन साठी तुम्हाला 76 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर अशा पद्धतीने हाईट वगैरे असते. आणि हाईट नुसार तुमचं वजन सुद्धा मोजलं जात असतं. आलं.
हे एवढं महत्वाचं नाही, पण हाईट बसणं सुद्धा महत्वाचं. हाईटच नाही बसली तर काही फायदा होणार नाही परीक्षा देऊन. ठीक आहे, आता परीक्षा पॅटर्न आपण समजून घेऊया की परीक्षामध्ये कोणत्या पोस्टसाठी कोणते विषय असतात, किती मार्कासाठी असतात. आता बघा, सगळ्यात पहिले जी काही जीडीची पोस्ट आहे, या जीडीच्या पोस्टमध्ये 4 विषय असतात महत्वाचे. एक असतं जीके. जीके म्हणजे सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये तुमचा इतिहास असणार, भूगोल असणार, राज्यशास्त्र असणार, काही चालू घडामोडीचे प्रश्न असणार, एखाद 2. असे एकूण किती प्रश्न विचारणार तुम्हाला ते जीकेचे? 15 प्रश्न. विज्ञान 15 प्रश्न असणार. आता विज्ञानामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, बरोबर आहे, त्याचबरोबर भौतिकशास्त्र या संबंधित प्रश्न विचारले जाणारे 15 विज्ञानाचे प्रश्न, 15 जीकेचे प्रश्न. त्याच्यानंतर गणित असणारे बघा 15 प्रश्न, बुद्धिमत्ता 5 प्रश्न. असे एकूण किती प्रश्न? 50 प्रश्न. आणि एका प्रश्नाला 2 मार्क आहे, म्हणजे त्या ठिकाणी 50 प्रश्नाचे मार्क किती झाले? 100 मार्क. 50 प्रश्न विचारला जाणार जीडीच्या पोस्टसाठी, 100 मार्क दिले जाणार. प्रत्येक विषयाला किती मार्क आहे बघून घ्या. बेसिक विचारत असतात, थोडंसं विज्ञान अवघड जात असतं मुलांना, पण चांगल्या प्रकारे जर तयारी केली तुम्ही त्या ठिकाणी तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही. ठीक आहे, मग आपली बॅच घ्या म्हणतोय तुम्हाला, घ्या म्हणजे तुम्हाला आवडली तर घ्या. ठीक आहे, जेणेकरून काय तुम्हाला येणारी जी काही भरती आहे तर ते येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे, की बाबांनो आपल्याला खरंच त्या ठिकाणी अग्निवीर भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन घ्यायचंय. कुठेतरी जज्बा असतो मुलांमध्ये की अग्निवीर भरती जी काही सैनिकांसाठी केली जाणारी एवढी मोठी भरती आहे, तशा टाईपचा एक सैनिक मला व्हायचंय, या देशासाठी काहीतरी करायचंय. बरोबर आहे की नाही? फक्त पिक्चर बघून, मूवी बघून कसं वाटत असतं आपल्याला, यार याच्या जागी मी आता बॉर्डर मूवी बघितला असून तुम्ही ना, त्या हिरोच्या जागी तुम्ही स्वतःला इमॅजिन करतात की मी पण अशी गोळी मारतोय, हे करतोय, ते करतोय, वर्दी घातलेली आहे, एकमेकांची, मित्राची, भावाची वर्दी बघून कसं वाटतं की आपल्याला पण वर्दी पाहिजे. कधी कधी भावाची वर्दी घालतो, कधी कधी मित्राची वर्दी घालतो, पण वर्दी घालणे तर स्वतःची घाला. कधी वर्दी जर घालायची इच्छा झाली तर स्वतःची घाला, स्वतः सिलेक्शन मिळवा आणि स्वतःची वर्दी सुद्धा मिळवा. ठीक आहे, त्याच्यानंतर टेक्निकल साठी तुम्हाला हे 4-5 विषय असतात. केमिस्ट्री 15 क्वेश्चन टेक्निकलचा, फिजिक्स 15 क्वेश्चन, त्याच्यानंतर जीकेचे 5 क्वेश्चन, रिझनिंगचे 5 क्वेश्चन आणि मॅथचे 10 क्वेश्चन. असे 15 आणि हे 15 आणि हे 5, एकूण 50 प्रश्न. इथं सुद्धा किती मार्क असतात? इथं सुद्धा 100 मार्क असतात. एका प्रश्नाला 2 मार्क. केमिस्ट्रीचे 15 प्रश्न, फिजिक्सचे 15 प्रश्न, म्हणजे जे काही तुमचं रसायनशास्त्र असतं, भौतिकशास्त्र असतं, आणि त्याचबरोबर गणिताचे 10 प्रश्न, रिझनिंग आणि जीके मिळून 10 प्रश्न विचारत असतात. इथं जीकेला जास्त महत्व नाहीये. रिझनिंग आणि मॅथ हे 2 तुम्हाला फिक्स मार्क देणार आहे, कारण सिंपल क्वेश्चन तिथून येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, की जे काही तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्री, इथे तुम्हाला बायो नसणार आहे, पण फिजिक्स केमिस्ट्री तुम्हाला चांगलं ठेवावं लागणार आहे टेक्निकलसाठी. पण आयटीआय पोरायला लय मोठा फायदा याच्यामध्ये, कारण आयटीआय वाल्या पोरायचं फिजिक्स केमिस्ट्री बऱ्यापैकी चांगलंच असतं. ठीक आहे, आणि त्यांना इथं फिजिक्स केमिस्ट्री जास्त मार्कला, कारण पोस्टच्या रिलेटेड तुम्हाला सब्जेक्ट असतात. कारण टेक्निकलची पोस्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी चांगल्या प्रकारे केमिस्ट्री येत पाहिजे, फिजिक्स येत पाहिजे, कारण त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग लागत असतो. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा तुमची क्लर्कची पोस्ट. आता क्लर्कच्या पोस्टसाठी सगळ्यात महत्वाचं काय, इंग्रजी खूप जास्त महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इंग्रजी खूप चांगली आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लर्कसाठीच फॉर्म भरला पाहिजे, कारण इंग्रजीचे 50 पैकी 25 प्रश्न तर फक्त इंग्रजीचे. त्याचबरोबर गणिताचे 10 प्रश्न, गणित आणि इंग्लिशच तुमचं 35 क्वेश्चन, 35 दुने 70 मार्क कव्हर करतोय 2च विषय त्या ठिकाणी. कम्प्युटरचे 5 जे प्रश्न विचारले जाणार ते फिक्स प्रश्न विचारले जाणार आहे, 5 प्रश्न 10 मार्कासाठी. म्हणजे कुठेतरी एखाद्या नोट्स तुम्ही वाचू शकतात, कारण कम्प्युटरचे जे काही प्रश्न येणार ते काय विचारणार, ते सीपीओ रिलेटेड विचारणार, कम्प्युटर पीसी रिलेटेड विचारणार, किंवा संगणकाचा शोध कोणी लावला, अशा प्रकारचे जे काही फिक्स प्रश्न विचारले जात असतात तेवढेच फिक्स प्रश्न तुम्हाला ते 5 विचारणार आहे. त्याच्यानंतर जीकेचे 5 प्रश्न, सायन्सचे 5 प्रश्न. इथं महत्व सगळ्यात जास्त इंग्रजीला आहे, त्याच्यानंतर मग गणिताला. तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे, तशा पद्धतीने तुमचं बॅकग्राऊंड असेल, बॅकग्राऊंड अभ्यासाचं. म्हणजे इंग्रजी चांगला असेल तर नक्की क्लर्कसाठी फॉर्म भरा, गणित चांगला असेल तरी क्लर्कसाठी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेड्समॅन आणि जीडीचा जो काही क्रायटेरिया आहे तो सेम आहे. जीकेचे 15 प्रश्न, विज्ञान 15 प्रश्न, गणित 15 प्रश्न, बुद्धिमत्ता 5 प्रश्न. जीके फक्त इथं जे काही ट्रेड्समॅन असतात, आता 10वी पास वरती आणि 8वी पास वरती, 10वी पास आणि 8वी पास वरचा पेपर वेगवेगळा होत असतो, एकच नसतो. कारण 10वी पास वरती सुद्धा हेच विषय, 8वी पास वरती सुद्धा हेच विषय, हाच क्रायटेरिया आहे, अशीच परीक्षा पद्धत आहे. फक्त चेंजेस कशामध्ये होणार आहे, लेवलमध्ये. कारण 8वी पास वरती जो काही पेपर असणार आहे तो थोडासा सोपा असणार आहे 10वी पास वाल्यापेक्षा, तेवढा एक फरक असणार आहे. आला लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यानंतर बघा, ही जी काही यानीची पोस्ट असते नर्सिंग असिस्टंटची पोस्ट, ही वेगळी असते अग्निवीरची, ही परमनंट असते. अग्निवीर कसं 4 वर्षाची सर्व्हिस असते, तसं हे जे काही नर्सिंग असिस्टंटचं पद असतं, म्हणजे आर्मी मधले डॉक्टर लोक, तर त्या डॉक्टर लोकांची जी काही पोस्ट आहे ती त्या ठिकाणी परमनंट असते. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय, या पोस्टसाठी तुम्हाला बायो म्हणजेच जीवशास्त्राचे 15 प्रश्न, केमिस्ट्रीचे 15 प्रश्न, फिजिक्सचे 5 प्रश्न, जीकेचे 15 प्रश्न, मॅथचे 5 प्रश्न, असे एकूण मिळून 50 प्रश्न विचारत असतात. किती? एकूण 50 प्रश्न. आलं? आणि एका प्रश्नाला इथं 2 मार्क नसतात, तर इथं एका प्रश्नाला 4 मार्क असतात.
म्हणजे 200 मार्काचा पेपरच असतो यांना फिजिकल फक्त क्वालिफाईंग असतं. लक्षात ठेवा, फिजिकलचे मार्क त्यांना भेटत नाही, ते क्वालिफाईंग असतं. 200 मार्काचा पेपर असतो. या बाकी ठिकाणी 50 प्रश्न 100 मार्क, 50 प्रश्न 100 मार्क. आलं तुमच्या लक्षामध्ये. आता अशी परीक्षा पद्धत आहे. मग तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा असेल त्या पदासाठी नेमकी काय पात्रता लागत असते, काय परीक्षा पद्धत असते, ती तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं होती परीक्षा पद्धत, ती तुम्हाला समजून सांगितलेली आहे. कोणकोणते विषय तुम्हाला विचारले जाणार, किती किती मार्कासाठी असणार. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पात्रता काय लागत असते, हाईट उंची काय लागत असते, त्याबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहे. आणि तुम्हाला इथून पुढे जे काही 2 ते 3 महिने मिळणार आहे, त्या 2 ते 3 महिन्याचं नियोजन व्यवस्थित चांगल्या प्रकारे करा, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये अग्निवीर म्हणून तुमचं सिलेक्शन नक्कीच त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि आपलं 1-2 दिवसानं अग्निवीर भरतीचं मराठी माध्यम मधलं पुस्तक सुद्धा येणार आहे, जेणेकरून तुम्हाला मराठीमधून अभ्यास करता येईल, समजायला सोपं जाईल आणि पेपर सुद्धा मराठीमध्ये होतोय, जेणेकरून आपले जे काही मार्क वाढण्याची शक्यता आहे ती त्या ठिकाणी खूप जास्त वाढत असते. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आणि ज्यांना बॅच मधून तयारी करायची ते नक्कीच या ठिकाणी ऑनलाईन बॅच घेऊ शकतात. या बॅच मध्ये सगळा सिलेबस आपण बेसिक टू ऍडव्हान्स तुमचा कव्हर करणारे, सगळी टीम अनुभवी शिकवायला. 1000 रुपयाची बॅच ऑफर मध्ये तुम्हाला फक्त 200 रुपयाला मिळणार आहे. मित्रांनो, बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती बॅच संबंधित कोणती माहिती पाहिजे असली तर तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे, किंवा तुमची कोणती अडचण असली किंवा त्याचबरोबर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असली अग्निवीर भरतीबद्दल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. प्रत्येक माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. तुमचे जे मित्र अग्निवीर ची तयारी करताय त्यांना शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, थांबूया आपण आता. बाकीचं सगळं आपण काय करू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद.